किती छान वाटते मनाला की या असल्या रस्त्यामधून आपल्याला चालत चालत जायचे आणि पाठीमाग बघा एकदम छान वाटतं. आयला ह्या पावसाळ्याला काय कळा नाही बाबा नेमकं, म्हणजे हिवाळा चालू आहे आणि मित्रांनो हिवाळ्यातच इतका पाऊस पडायला आहे. आता महिना चालला आहे ऑक्टोबरची आज 28 तारीख जवळजवळ आली आणि तरी बी पाऊस पडतोय, काय कळा नाही. आता मी चालतो तुरीमधून. मित्रांनो ही तूर आहे. आता तुरीला काय झाले शेंगाने काय लागलेलं नाही, ते उगं फुलं आहेत बारकाले बारकाले. हे बघा फुलं आहेत आणि शेंगा छोटे छोटे लागलेत. ह्याला काय आणि खायला आलेलं नाही, म्हणलं तर खायला आहे का बघा पण नाही दिसत काय. पण ती जाऊ द्या, पावसाने किती दिवस पडतो हे काय कळणार नाही राव. पाऊस काय लिमिट आहे का नाही का? हां इतका कुठं पाऊस असतो का राव. तुरीतनं चालतोय मित्रांनो. तूर बघितली का पण सगळ्यात महत्त्वाचं आहे. मस्त उगत तूर आहे बघा, उंच वाढली, पट्टा पद्धतीत लावलेली तूर, एकदम भारी तूर आली. म्हणजे विचार बघा कुठे लागते बघा, परंतु डोक्याच्या वर चाललं इथलं, फुलानं गच्च भरले. आणि तुम्हाला पुढच्या कॅमेऱ्यात दाखवतो म्हणजे मस्त बघा. आता ही तूर बघा मित्रांनो कशी आहे आणि हिला लागलीत फुलं, शेंगा लागलीत बारीक 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 शेंगा. आता ह्याला आणि टाईम आहे, 8-15 दिवस शेंगाला टायमिंग आहे आणि मग नंतर मग शेंगा लागणार. पुन्हा खायचं मस्तपैकी. शेंगा उकडून बिकडून खाल्लेत का नाही कधी? हे खेड्यातल्या लोकांनाच माहिती आहे, शहरातल्या लोकांना काय माहिती आहे गाजराचा पाला, काय माहीत नाही खेड्यातल्या. शहरातल्या लोकांना जरा अडचण झाली थोडीशी. खाल्लं काय झालं माहिती आहे का, शेतात जायचं पण तिथं चिखलले आहे. ह्या बघा तिथं पलीकडे बाजूला चिखल आहे म्हणून मी अरे तुरीतून म्हणलं जरा पटांगणातून थोडं सपईने जावं. बघूया चला, हळूहळू पुढं चाललो आहे. थोडंसं बाहेर आलो मित्रांनो. आता काय करूया, आता चाललं आहे बोराचा सीझन आणि बोराचा सीझन चालला आहे. थोडीशी गाबळी बोरं दिसत आहेत. आता आंबट जरी बोर असले ना तरी ती गोडच लागणार आहेत मित्रांनो, कारण पहिला सीझन आहे बोराचा. गावरान बोर आहेत, म्हणजे हे काही तसले संकरित जातीचे बोरं नाहीत. आपण बघूया एकदा थोडासा गोड आहे का नाही. आधी तुम्हाला दाखवतो कॅमेऱ्याने मी बोरं, म्हणजे तुमच्या लक्षात हे आहेत बोरं. आणि ही बोरं बघितल्यानंतर तुम्ही म्हणसाल की खरंच एवढं लवकर कशी काय बोरं लागली, पण ही मित्रांनो गावरान बोरं आहेत. आणि खायला इतका ह्या गावरान बोरामध्ये इतका आंबटपणामध्ये गोडवा असतो ना, एकदम भारी आहेत. तर मित्रांनो तुम्हाला दाखवते मी थोडीशी गावरान बोरं बघा वर आहेत. ही पिवळी 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 म्हणजे पिकायला लागलेत आताशी. ह्या आता झाडाला मला दिसलेत, भरपूर दिसतात बोरं. हे बघा इकडं साईडला बी दाखवतो, आहेत बोरं. थोडीशी काढून घेऊ थोडीशी बोरं. हे बघा आहे का, आहेत बोरं वर पण आहेत. तर छान आहेत. काय झाले मित्रांनो, ह्या सीझनचं हे पहिलंच बोर आहे. आपण ट्राय करूया. या सीझनचं हे पहिलेच बोर खाल्ले, पहिल्यांदाच बोर लागलेत मित्रांनो. इतकं गोड लागतात ना, ह्या बोरामध्ये आंबटपणामध्ये गोडवा आहे. म्हणजे आंबट पण लागतं, थांबा टोपी अशी करतो, आंबट पण लागतं आणि गोड पण लागते. ही खासियत आहे गावरान बोराची. आणि हे झाड भरले मागं. आईला तोंडाला पाणी सुटणारच, त्यासाठी खेड्यात जन्म घ्यावा लागतो. आळ्या नाही काय नाही. पुढचं बोर